मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू पिसा. सो मी काल रात्रीच पिसामध्ये पोहोचले आणि रात्री हॉस्टेलला येताच ॲक्च्युली माझं हॉस्टेल हे एक्झॅक्टली पिसाच्या समोर आहे. सो मी तुम्हाला ते दाखवते. सो जस्ट वॉकिंग डिस्टन्समध्ये म्हणजे मला इथनं दिसते. सो जस्ट मला फक्त एक राऊंड हे करून जायचं आहे आणि म्हणजे तिथे ऑलमोस्ट तिन्ही जे अट्रॅक्शन आहेत मेन ते तिन्ही इथेच आहेत. सो जास्त वेळ तर जात नाही. मग मी रात्री येताच रात्री बघून आली आहे. बट आता सकाळ झाली आहे. आता सकाळी परत फोटो काढायला जाऊयात कारण की रात्री अंधारात तर काही फोटो आले नसते. सो आता मी निघाली. आजचा पूर्ण प्लॅन असाच आहे की पिसामध्ये एक्सप्लोअर वगैरे करेल. काल रात्री तिकडनं मी डिरेक्टली बस घेतलेली जी तुम्हाला रिव्हर्स साईडला ड्रॉप करते आणि रात्रीचा व्ह्यू एवढा छान होता तिथे. प्लस त्याच्यामध्ये काय म्हणतात तिकडनं तुम्हाला चालत यावं लागतं. सो जर तुम्ही खूप लेट येत असाल तर मी आय वुड सजेस्ट की म्हणजे टॅक्सी वगैरे घेऊन या. बिकॉज रात्रीच्या स्ट्रीट खूपच सायलेंट असतात. बट मी 9-9:30ला आलेले. सो मी आले कारण की लोकं होती रोडला एवढी नव्हती पण बऱ्यापैकी होती. सो तुम्ही जर प्लॅन करत असाल तर मेक शुअर की म्हणजे जर लेट येत असाल तर टॅक्सी ऑलरेडी बुक करून घ्या कारण की लास्ट मिनिट ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि बसचं तिकीट जस्ट अराउंड 1.5 euros आहे. सो तुम्ही बसमध्ये घेऊ शकता किंवा ॲपमध्ये पण घेऊ शकता. आणि आता मी पिसाच्या तिथे पोहोचल्यावर कॉल करते. जस्ट मला एक 5 मिनिटचा राऊंड हे घ्यावं लागेल. सो मी जस्ट तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. दिस इज माय आउटफिट मी आज घालणार आहे. ॲक्च्युली मला हॉस्टेलमध्ये नाही दाखवता आलं बिकॉज तिकडे सगळे झोपलेले होते. त्यामुळे मी जॅकेट कॅरी केले जस्ट टू शो यू द आउटफिट. मी हे केलं बिकॉज खूप थंडी आहे. सो दिस इज द मॉर्निंग व्ह्यू जे लिनिंग टॉवरच्या बाहेरचं गार्डन आहे त्याच्यावाला. सी हाव इट लुक लाईक. म्हणजे मॉर्निंगला अजिबात इथे कोणी नाही आहे. नो क्राऊड. सो तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही पिक्चर्स क्लिक करू शकता. आत्ता म्हणजे लिटरली 6:30 वाजलेत. एवढंही जास्त मॉर्निंग नाही आहे बट स्टिल. गाईस तुम्हाला माहिती आहे हा पिसाचा टॉवर सरळ नाही आहे. ॲक्च्युली हा एका मऊ जमिनीवर बांधला होता त्याच्यामुळे तो तिरका झाला आणि आता तीच पिसाची ओळख आहे. सो एकाच प्लेसमध्ये हे सगळं कवर होतं आहे. जर तुम्ही बघितलं तर टॉवर, कॅथेड्रल, बॅप्टिस्टरी, म्युझियम. ॲक्च्युली 2 म्युझियम आहे. सो म्हणजे 1-1.5 तास तरी जाऊ शकतो इथे. पण मी मॉर्निंगला याच्यासाठी आली आहे की चांगले पिक्चर्स घेण्यासाठी आणि हे सगळं 9 वाजता ओपन होतं. सो आपण परत इकडे येऊयात. सो मी पिसाच्या टॉवरची इथे थांबली आहे आणि हाय मी आता नेक्स्ट लोकेशनला पोचली. आहे ते कॅथेड्रल आहे म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या मागच्या साईडला आहे. सो ते एवढं छान आहे ना, एवढं मस्त बाहेरनं त्याचं आर्किटेक्चर आहे. मी तुम्हाला दाखवते. सी दिस केवढं सही आहे. त्याच्या फ्रंटनी थोडासा व्ह्यू घेते. म्हणजे पिसामध्ये लिनिंग टॉवर सोडून पण खूप साऱ्या गोष्टी बघायला. त्यातलं एकच हे कॅथेड्रल आहे अँड बॅप्टिस्टरी ही जी समोर आहे. सो हिचा मॉर्निंगचा व्ह्यू एवढा अमेझिंग आहे. आतमध्ये जायला तुम्हाला तिकीट लागतं. सो ते तिकीट तुम्ही आधीच परचेस करून ठेवा आणि जर तुम्ही लिनिंग टॉवरचं तिकीट घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये हे देखील कवर होतं. आय डोंट नो हे माझ्यासोबतच होतं आहे की काय. मी एवढ्या वेळा याचा फोटो घ्यायचा प्रयत्न केला पण हे तिरकत दिसतच नाही आहे कुठल्याच फोटोमध्ये. प्रत्येक फोटोमध्ये ते स्ट्रेट दिसतं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये जर इथे बघायला गेलं ना फुल टिल्डेड लुक आहे त्याचा. पण तो येतच नाही आहे फोटोमध्ये. म्हणजे किती आणि मी सगळ्या अँगलने घेऊन बघितलं. मला ते टिल्डच काढता येत नाही आहे. बघू आता अजून थोडा वेळ ट्राय करते. पण मला असं वाटतं की ते आर्किटेक्चरच असं आहे की ते फोटोमध्ये स्ट्रेट येतं आहे. म्हणजे इवन आता पण तुम्हाला तर स्ट्रेट दिसत असेल पण तो कम्प्लिटली असं टिल्ड आहे. सी दिस. सो हे जे लिनिंग टॉवर आहे लिनिंग टॉवरच्या एक्झॅक्टली या साईडलाच हे म्युझियम आहे आणि सेम एक म्युझियम ते दुसऱ्या साईडला पण आहे. आणि इकडेच तुम्हाला ते मी जे सांगितलं होतं ते
5 जे आहेत ना प्लेसेस ते सगळे एकाच ठिकाणी मिळून जातील. सो हे कॅथेड्रल, लिनिंग टॉवर, हा वाला डोम, सो हे सगळं तुम्ही ॲट अ वन गो कवर करू शकता. आणि आता माझा असा विचार आहे की मी नेक्स्ट प्लेसला निघाली आहे, बिकॉज म्युझियमला मला जायला आवडत नाही. मी लास्ट व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. सो लिनिंग टॉवरच्या समोर इकडे हे सोविनियरचं शॉप आहे, बट इकडे मॅग्नेट महाग आहेत मला. सो मी सध्या तरी इथनं घेत नाही आहे. जर तुम्हाला फक्त छोटे छोटे लिनिंग टॉवर्स घ्यायचे असतील तर ते सेम प्राईसला आहे, 1 युरोलाच आहे. बट मी ॲक्च्युली इकडनंच घेतले होते, रोममधनं घेतलेलं. सो मी इथनं नाही घेतलं, पण मला मॅग्नेट बघायचं. पण इकडे मोठेवाले पण आहेत, पोस्ट कार्ड वगैरे बाकीचे सगळे ऑप्शन्स आहेत, पण मला एक थोडंसं महाग वाटतं आहे. मॉर्निंगमध्ये हे सगळे रेस्टॉरंट केवढे एम्प्टी आहेत, नाही ते इथे फुल क्राऊड असतो. पण मला असं वाटतं की या साईडचं जे आहेत ना ते बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहेत. यप, आय गेस फक्त पास्ता तेवढं स्वस्त आहे, पण बाकीचं सगळं हे पिझ्झा, नॉट पास्ता, बाकीचं सगळं महाग येतं आहे. आय गेस फूडसाठी तुम्हाला समोर ऑप्शन मिळू शकतं थोडं या स्ट्रीटच्या आउटसाईडला. कसले क्यूट फ्लावर्स आहेत ना हे, आणि त्यांनी असे पिंकमध्ये व्हाईट लावलेत तर ते प्रॉपर लांबणं पण दिसून येत आहे. आणि ही ती मधली एक स्ट्रीट आहे, म्हणजे कुठल्या तरी रँडम स्ट्रीटला फिरणं पण किती छान वाटतं इकडे. आणि सकाळी सकाळी गर्दी पण नाही आहे. मी तुम्हाला काल रात्रीचे दाखवलं होतं, तर हाच तो स्क्वेअर होता. रात्रीच्या अंधारात एवढं दिसला की नाही माहीत नाही. आणि हा बघा, तेव्हा मला वर्का बसवला आहे स्क्वेअर. हे समोरचं स्ट्रक्चर छान आहे, हे फार आवडलं मला, म्हणजे मस्त दिसतं ना. आणि याचं म्हणजे या लोकेशनचं नाव आहे पिझ्झा दी कॅपिलिरी. सो ते जस्ट फक्त लिनिंग टॉवरच्या इथनं 10 मिनिटच्या डिस्टन्सवर आहे. बाय वॉकिंग तुम्ही येऊ शकता. आय थिंक सो पिझ्झामधल्या सगळ्याच तुम्ही हे बाय वॉकिंगच कवर करू शकता. आणि मी ना तुम्हाला हे थोडंसं झूम करून दाखवते. केवढी छोटीशी स्ट्रीट आहे, केवढी केवढीशी स्ट्रीट आहे, म्हणजे ॲट अ टाईम सिंगल गाडीच येऊ शकते इथनं. कुठल्या तरी रँडम ठिकाणी पण जायला भारी वाटतं. मी तर रोडवरनं येत होते आणि मला मध्ये हा चर्च दिसला, सो मी या चर्चमध्ये गेले. पण आतमध्ये मोस्टली बोलायला आलं नाही, तो एम्प्टीच होता, बट स्टील तिथे आवाज नाही करत जास्त, सो त्यामुळे मी फक्त व्हिडिओ घेतला आहे, तो मी नंतर ॲड करते. हा मी जो चर्च बोलले त्याचा इनसाइड व्ह्यू आहे. सकाळी तिकडे कोणीच नव्हतं आणि ही पेंटिंग खूपच छान होती. हे इथले लोकलचे स्ट्रीटवरचे शॉप्स आहेत ना ते वाले आहेत, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल, फ्रूट्स वगैरे सगळे आहे. आणि सेम या पुढच्या गल्लीमध्ये पण आहे, की तिकडे पण खूप सारे स्टॉल लागलेत. मी अलीकडच्या साईडला आहे. आत्ता मी आले ग्रागो स्ट्रीटवर. सध्या मॉर्निंग असल्यामुळे सगळं क्लोज्ड आहे. आपण रिटर्न सगळं किती वाजता ओपन होणार आहे. त्या स्ट्रीटवर चालताना इकडे हा जो चायनीज दी सांत निकोलस ब्रोगो म्हणून हा वाला चर्च आहे. सो आपण आज जाऊया. मी आत्ता चर्चमध्ये असताना एक माणूस आला, तो ॲक्च्युलीमध्ये पैसे मागत होता आणि माझ्याकडे कॅश नव्हती. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे कॅश नाही म्हणे, मुलांसाठी काहीतरी दे वगैरे. सो माझ्या बॅगेत नेहमी केक असतो, म्हणजे जे छोटेवाले केक असतात ना ते मी त्याला दिले. ओके, मी असे की ठीक आहे ॲटलीस्ट मुलांना खायला तरी होऊन जाईल म्हणून. त्या माणसाने काय करावं, लिटरली काचतनं मला, मी बॅग माझी पॅक करत होते, मला काचतनं दिसत होतं, तो बाहेर गेला आणि मी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. म्हणजे त्याला फक्त पैसे हवे होते. मग अशा वेळेस असं वाटतं की कशाला यांना हेल्प करायची. केक मी तरी खाल्ले असते, काय माणूस आहे, जाऊ दे. त्यामुळे असं होतं की परत कोणाला हेल्प करायची इच्छा होत नाही.
बट आता मी नेक्स्ट लोकेशनला पोहोचली आहे, सो मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते. या रिव्हरच्या इथे मी पोहोचली आहे. मी आता एका कॅफेमध्ये आली आहे आणि मी हॉट चॉकलेट आणि क्रोसॉन घेतलं आहे. तिथे म्हणजे काय म्हणतात, विगन क्रोसॉनसाठी व्हेजिटेनो क्रोसॉन असं तुम्ही जर बोलला ना तर ते मिळून जातं. आणि आता मी अशा व्ह्यूमध्ये, म्हणजे ॲक्च्युली ते जे तुम्हाला मी ब्रिज दाखवला ना त्याच्या एक्झॅक्टली समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बसली आहे मी. तर मस्त कधी थंडीचं हॉट चॉकलेट आणि क्रोसॉन मी एन्जॉय करते आणि तुम्हाला ते दाखवते. दिस इज माय हॉट चॉकलेट अँड क्रोसॉन. आणि पुढे हा असा व्ह्यू आहे. याचं रिफ्लेक्शन किती मस्त दिसतंय ना पाण्यामध्ये, एक्झॅक्ट असं सिमेट्रिकल आहे. अँड दिस इज द ब्रिज. इकडेच बसून टाइमपास करते मी. सो मी आता नेक्स्ट लोकेशनला पोहोचली आहे. हा पण एक चर्च आहे, पण या चर्चची स्पेशालिटी अशी आहे की याचं ना बाहेरचं आर्किटेक्चर खूप छान आहे, बट आतमध्ये ना ऑलमोस्ट सगळं एम्प्टी आहे. फर्निचर वगैरे किंवा जे नॉर्मल स्ट्रक्चर असतात ना ते काहीच नाही आहे, बिकॉज एका अटॅकमध्ये ते सगळे गेले होते. त्यांची फक्त सीलिंग जुनी आली आणि बाहेरचं स्ट्रक्चर एवढं भारी आहे की म्हणजे असं वाटेल की आतमध्ये काय असेल चर्चमध्ये, पण आतमध्ये जास्त काही नाही आहे. बट इथे स्पेशल असं आहे की त्यांनी फ्लावर्स आणि याची सगळ्याची रांगोळी बनवलेली आहे. तर ते रांगोळीचा व्हिडिओ मी काढला आहे. आत्मीमध्ये मी बोलले नाही आहे, पण तो व्हिडिओ पण मी दाखवते तुम्हाला. आणि त्या साईडने दाखवते बिकॉज मी जस्ट असं जर हे घेतलं, व्हिडिओ घेतला तर ते पूर्ण कॅप्चर होणार नाही. मग मी रोडच्या काय म्हणतात त्या साईडने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की ते चर्च किती छान दिसतं आणि बाहेरचं आर्किटेक्चर किती मस्त आहे. आणि या चर्चचं नाव आहे चिझा दी सांता मारिया डेला स्पिना. तर ते एक्झॅक्टली त्याच जे रिव्हर आहे ना त्या रिव्हरच्या साईडला आहे. तुम्ही इकडे पण येऊ शकता. मी तुम्हाला बाहेरनं ते स्ट्रक्चर दाखवते. सी दिस. हे रोडच्या दुसऱ्या साईडने मी दाखवते आहे, पण एवढं छान स्ट्रक्चर आहे आणि आतमध्ये फुल एम्प्टी आहे. सो फ्लॉवर आणि ग्रास एवढंच यूज करून त्यांनी अशी सुंदर रांगोळी काढलेली होती जी त्या चर्चच्या आतमध्ये होती. बाकी इथे चर्चमध्ये दुसरं कुठलं स्ट्रक्चर नाही आहे अपार्ट फ्रॉम दिस सीलिंग. जी सीलिंग म्हणजे ती जुनीवालीच आहे, त्या रिस्टोरेशनमध्ये त्यांनी याला काही केलेलं नाही आहे. याच्यामध्ये खूप जुने पेंटिंग्स आहेत. सो मी आता निघाली आहे बीचला जायला आणि लिटरली बीचचं जर मी जिथे फिरत होते ना त्या चर्चपासून इट जस्ट 30 मिनिट्स हवे. आणि मला वाटलेलं नव्हतं की पिसामध्ये बीच वगैरे बघेल. अँड इट इज अ वाईट वॉट इज अ पेबल बीच जिथे तुम्हाला व्हाईट असे काय म्हणतात डोंगरच म्हणत असतील. सो तशा टाईपचे आहेत आणि फुल बीचचा व्ह्यू एवढा छान आहे. आणि मला इमिजिएटली रिटर्न यायचं होतं, सो मी जस्ट गेले, थोडा वेळ बघितलं वगैरे, फिरले आणि आले. आणि तिथे मला व्हिडिओ करता आला नाही, पण मी जो नॉर्मल व्हिडिओ आहे तो मी टाकेल बिकॉज मी जस्ट फक्त बघत होते आणि एन्जॉय करत होते. सो मला फोटो घेतला आणि नॉर्मल एक व्हिडिओ घेतला. ब्लॉग करायचं लक्षात नाही राहिलं, सो तो मी इथे ॲड करेल. आणि याच्यानंतर मी जस्ट हॉस्टेलला जाईल, बॅग वगैरे घेईल आणि सिटी सेंटरला निघून जाईल बिकॉज माझी आता इथनं रोमला जायचं आहे आणि तिकडून बुडापेस्टची फ्लाईट आहे. सो आता नेक्स्ट मी जाता जाता अजून एक स्पॉट कवर करणार आहे, तो तुम्हाला दाखव. असा एम्प्टी आणि ब्युटिफुल बीच हा पिसामध्ये असेल असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. ते बीचवरनं आल्यानंतर जो बसस्टॉप होता त्या बसस्टॉपचा समोरचा हा एरिया आहे. इथे हा जो चर्च आहे हा अबॅन्डन्ड आहे, म्हणजे तो ओपन नसतो. देन माय नेक्स्ट स्टॉप वॉज टू बाय द सुव्हिनियर, जे मला फक्त €1 मिळालं, जे मी इतक्या वेळचं शोधत होते. लिनिंग टॉवरच्या थोडं पुढे गेल्यानंतर इकडे हे बोटॅनिक गार्डन आहे. जेव्हा तुम्ही कधी पिसाला जाल तर इकडे फॉर शुअर एकदा व्हिजिट कराल. आणि याच टॉवरच्या बाहेर निघाल्यावर मी ही अशी क्यूटशी गाडी बघितली. सिटी सेंटर जे आहे पिसावाला त्याच्या इथे हा स्क्वेअर आहे. ॲक्च्युली हा नाईटमध्ये अजून छान दिसतो जेव्हा ते फुल लाईट लागलेली असते आणि हे चालू असतं. फुल स्क्वेअर खूप मस्त, इथे टाईमपास करायला, वेळ घालायला खूप छान वाटलं मला.
त्यानंतर हे जे तुम्हाला ड्रॉइंग दिसतं आहे हे बेसिकली जेव्हा हा चर्च म्हणजे त्याच्यावर अटॅक झाला होता त्याच्यानंतर एका आर्टिस्टने हे बनवलं आहे अँड दिस इज फेमस फॉर दिस वन. अँड विथ दिस माझी पिसाची जर्नी संपली आहे. ॲक्च्युली मी काल रात्री तुम्हाला जसं म्हटलं होतं की मी आदल्या दिवशी पोहोचले होते, तर माझ्याकडे त्याचे मी जस्ट फक्त थोडेफार शॉर्ट्स घेतले होते बिकॉज मी रात्रीचा व्लॉग नाही करू शकले बिकॉज थोडंसं घाईमध्ये होते. तर मी आता ते सगळे शॉर्ट्स इथे ॲड करते आहे की नाईटला तो फुल व्ह्यू कसा दिसतो, ही रिवर, त्याच्यानंतर जो आपण मधला स्क्वेअर बघितला होता तर हा त्याचा नाईटचा व्ह्यू आहे. आणि या स्क्वेअरच्या थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला लगेच लिनिंग टॉवर मिळून जातो. नाईटला हा एवढा छान दिसत होता बट पिक्चर एवढे काही खास आले नव्हते. अँड विथ दिस आय एम एंडिंग दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.